गॅस दरवाढी, रेशन व साठेबाजी विरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अहिल्यानगर. देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अधिकच कठीण झालेले असताना केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा 60 रुपयांची वाढ केल्याचा निषेध करत काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत सांगितले की देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना गॅस दरवाढ करून जनतेची पठणी लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. या अन्यायकारक दरवाढीचा निषेध करत जनतेच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी यूपीआई सरकार व सध्याच्या मोदी सरकारच्या काळातील गॅस दराची तुलना मांडली. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसची किमती वाढल्या तरी त्याचा भार सामान्य जनतेपर्यंत पडू दिला जात नव्हता. सरकारकडून अनुदान देऊन महागाईचा फटका नागरिकांना बसू दिला जात नव्हता. त्या काळात घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सुमारे 400 रुपयांच्या आसपास होती. मात्र सध्याच्या काळात अनेक वेळा दरवाढी होऊन घरगुती सिलेंडरचा दर 900 रुपयांच्या पुढे गेल्याचा आरोप करण्यात आला. तसेच गॅस सिलेंडर बुकिंगसाठीचा कालावधी 15 दिवसांवरून 1 महिन्यांपर्यंत वाढविण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही आंदोलकांनी सांगितले. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती सुमारे 1900 रुपयांपर्यंत पोहोचल्याने हॉटेल व लघु उद्योगांनाही मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर मर्यादा आणून रेशनिंग केल्याचा आरोपही करण्यात आला. या सर्व मुद्द्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष दीप चव्हाण, शहर ब्लॉक अध्यक्ष फिरोज खान, शहर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष गणेश भोसले, युवक काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष मयूर पाटोळे, रवी सातपुते, प्रकाश थोरात, सुनील क्षेत्रे, माजी नगरसेवक हाजी फयाज शेख, केबलवाला, राजेंद्र कर्डिले, युवक काँग्रेस उपाध्यक्ष स्वप्नील शिंदे, खजिनदार यश चव्हाण, बापू चंदनशिवे, ॲडव्होकेट विशाल पठारे, आशिष देपे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेव्हापासून युद्ध सुरू झाला 13 आणि 14 दिवस त्या साधारणतः त्या युद्धांना झालेला आहे. परंतु या युद्धाच्या कारणात आपण पाहिलं तर पेट्रोल डिझेल हा तर एक मुद्दा आहेच आहे, परंतु सर्वात महत्त्वाचा जो सर्वसामान्यापर्यंत जिथं तुम्ही ज्या पद्धतीने उज्ज्वला गॅसच्या संदर्भातलं घरोघरी पोहोचवण्याचं काम तुम्ही केलं, कारण की तुम्हाला माहीत होतं की पुढं पाठीमागं हे टोटल लोक आपल्यावरच अवलंबून राहतील. अशा दृष्टिकोनातून मोदी सरकारने केलेल्या गॅसच्या टंचाईमुळे आता जे दिवस पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि राज्य आणि शहरामध्ये जे झालेलं आहे हे जाणून बुजून हे यांनी या पद्धतीने केलेलं आहे. युद्ध हे आपल्याला माहीत आहे, परंतु त्या युद्धाचं आपलं येणाऱ्या संदर्भातलं काल सुद्धा तुमच्या मीडियाच्या मार्फत पूर्ण देशभरामध्ये ज्या जहाज आहे ते चालू आहे, त्याचा पुरवठा तो चालू आहे. सेंट्रल हाऊसमध्ये पुरी जे आपले मंत्री जे आहे या खात्याचे पेट्रोलियम मंत्री पूर्णी स्वतः सांगितलं का असं तुटवडा कुठंच नाही. मग मला एक सांगा, मग हे म्हणतात का तुटवडा कुठं नाही, मग 60 ते 70 रुपये तुम्ही जे भाव वाढवले ते कशासाठी वाढवले? त्याच्यानंतर तुम्ही आता हे जे गॅस टाक्या मिळण्यासाठी ज्या प्रत्येक ठिकाणी रांग लागल्या कशासाठी लागल्या? हॉटेल्स बंद केलेल्या, व्यवसाय बंद झालेला आहे, गोरगरिबांची खानवळ बंद झालेली. मग हा प्रकार काय? म्हणजे याचा प्रकार एकच आहे का 2021-22ला ज्या पद्धतीने कोरोनाच्या पद्धतीने लूटमार जनतेची केली त्याच पद्धतीने हा युद्धाचा कारण दाखवून भारतीय सर्वसामान्य नागरिकांचं त्यांना युद्धाच्या नावाखाली लूटमार करायची हाच या सरकारचा धोरण हा सगळ्या जगामध्ये दिसून आलेला आहे. कारण की आपल्याकडे सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याची तुटता कुठंच नाहीये, कमतरता कुठंच नाही. तरी हे लोक का म्हणतात मग कमतरता आहे का? त्या एजंटवर काय म्हणजे? आणि दुसरी गोष्ट का मनमोहन सिंग सरकार असताना त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये 10 रुपये 20 रुपये गॅस टाकी जर वाढायचे तर हे लोक बैलगाड्या यायचे, आणि आता मला सांगा 400ची टाकी 900ला झाली आणि 1300ची टाकी 2700 रुपयाला ते आज विकतात. अनेक कारखाने बंद झालेले आहे, बाहेरचे आलेले ज्याच्यावर अवलंबून आहे, ज्यांचं पोट आहे MIDCवर तेच खातात, तिथेच काम करतात, जगतात, त्या लोकांचे हाल झालेले आहे. ही सरकार हे प्रत्येक
नागरिकांना 130 कोटी तयारी करायच्या त्यांनी एक चंग बांधले आपल्या मोदींनी. त्याच्यामुळं त्या अडवलेली दर हे कमी करावी आणि लवकरात लवकर आजचा जो प्रश्न जे आहे टाक्यांचा प्रश्न आहे आणि विशेषतः म्हणजे माहित आहे का 21 गेल्या एक हिंदुस्थानामध्ये एक जसं आपली दिवाळी असती तसे मुस्लिम समाजाच्या संदर्भातलं फार मोठं आज रमजान ईद वर्षातून पवित्र त्या पवित्र सणामुळे त्या समाजा संदर्भातलं होणार तुम्ही पाहिलं असेल का मोहम्मद अलीवर का दाखवलेल्या टीव्हीवर त्यांनी अनेक दुकान अनेक बेकऱ्या आणि अनेक छोटे मोठे व्यवसाय हे बंद त्यांनी केलेले आहे. तर साहेब त्या लोकांना कमीत कमी जसे आपण प्रत्येकाची व्यवस्था करतो त्या सुद्धा लोकांना त्यांचे गॅसचे त्यांचा सण हे साजरा या पद्धतीने शासनाने दखल घ्यावी एवढी विनंती करण्यासाठी आलेला.